आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। वनराज अंधेकरांवर 5 राऊंड फायर पण गोळी लागलीच नाही, मग मृत्यू नेमका कशामुळे? पुण्यामध्ये रविवारी पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। वनराज अंधेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आल्या, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज अंधेकर यांना 5 राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही, तर गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। या प्रकरणात काही संशयित आरोपींची चौकशी सुरू असल्याचं देखील पोलिसांनी म्हटलंय। घटनेबाबत अधिक माहिती घेतली असता ती अशी की रविवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात वनराज अंधेकर थांबले होते, तेव्हा त्यांच्यावर हल्लेखोराने बंदुकीतून 5 राऊंड फायर केले। त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। गोळीबाराच्या आधी डोके तालीम भागामध्ये वीज पुरवठाही खंडित झाल्याची माहिती मिळते। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हा गोळीबार झाल्यामुळे नानापेठ परिसरामध्ये दहशतीचं वातावरण। दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यानंतर वनराज अंधेकर यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत। याआधी पुण्यात शरद मोहोळ यांचीही हत्या करण्यात आली होती, त्यानंतर पुन्हा एकदा पुणे गोळीबाराच्या घटनेने हादरलंय। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473।